सुस्वागत मंडळी, वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सनी उदय स्वागत करतो आहे. सो कालचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि आता आपण कळवंडे म्हणजे माझ्या गावी आलो आहे आणि लाटेची तयारी तुम्ही बघताय. मागे मस्त असं जिकडे लाट ठेवली जाईल तिकडे ते रंगवलं आहे आणि सगळे तुम्ही बघताय पूर्ण तयारी, जय्यत तयारी लाटेची ती सुरू झाली आणि आपण आता जिकडे लाट म्हणजे तासून जी बनवली जाते तिकडे चाललो आहे. सो सकाळी यायला जरा उशीर झाला, त्याच्यामुळे जो झाड असतं जे लाटेसाठी यूज केलं जातं ते तोडून झालं आहे आणि जो फिनिशिंग टच असतो लाटेचा तो चालू आहे. सो आपण आता तिकडेच चाललो आहे आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा तुम्ही बघितलं असेल की याच्यापूर्वीसुद्धा 2023चा जर तुम्ही जुने आमचे व्हिडिओ बघत असाल तर त्यामध्ये सुद्धा लाटीचा संपूर्ण असे व्हिडिओ त्यात बनवलेत. सो ह्यावेळी थोडंसं आम्ही वेगळं काहीतरी ट्राय करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. सो हे जेवढे व्हिडिओ आहेत लाटीचे आणि जत्रेचे ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दोन्ही साईडला मस्त अशी रांगोळी, जी कलरची रांगोळी ती काढली आहे. जिकडे लाट बनवली जाते तिकडेच आपण चाललो आहे. तिकडे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा आहे. सो तिकडे जेवायचं आहे आणि आता लाटेसोबतच आपल्याला पुन्हा इकडे आपल्या वाडीत यायचं आहे. काय नव्हतं चालू. सो मित्रांनो, जिकडे आपली लाट बनते तिकडे त्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आणि आपल्यासोबत हर्षद आहे, माझा चुलत भाऊ, आणि मावशीचा मुलगा आहे संस्कार, आणि वाडीतले 2 मुलं स्वप्नील आणि सागर हे देखील आहेत. सो ह्या उन्हातूनच आपल्याला वाट काढत लाटेच्या दिशेने जायचं जिकडे लाट बनवली जाते आणि जिकडून आपल्याला लाट आणायची आहे. सो तुम्ही बघू शकता गावी किती ऊन आहे आणि मुंबईपेक्षा डबल ऊन आहे. घाम झालं आहे. थोड्याच दूरवरून चालत आल्यावरती आम्हाला पायवाट सापडली. रस्त्याने संपूर्ण वळसा मारून जाण्यापेक्षा आम्ही पायवाटेने जाण्याचा निर्णय घेतला. सो जे कोणी कोकणी आहेत किंवा ज्यांचं गाव कोकणात आहे किंवा जे पूर्वीपासून कोकणात राहतात त्यांना या अशा पायवाट नक्की माहिती असतील. सो तुमच्या गावात अशा कोणत्या पायवाट आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. गाईड फक्त कुठे पाडू नकोस बस. आई शपथ. जाशील ना, सरकू नकोस, पडू नकोस, फक्त बाकी काय पण नको. त्याचा असा जो सोड भेंडा, आपण कसं जाणार आहे. दे धर, हात धर आरामात आहे. रस्त्यावरून चालता चालता आम्हाला एक JCB दिसला. त्या JCBला हात दाखवला आणि त्या दादाने JCB थांबवला. सो त्याने विचारलं आपण कुठे चाललात. सो आम्ही सांगितलं की जी आमची लाट आहे ती आणायला चाललो आहे पाचाडात. सो त्यांनी काही न विचारता त्यांनी सगळ्यांना आपल्या JCBमध्ये बसवलं आणि आता सगळेजण आम्ही जी पाचाड गावात जी लाट आपली बनते तिकडे JCBने चाललो आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आपल्याला जेवढे आपले सोबत आपण जात होतो. सो डायरेक्ट JCBची राईड भेटली. माझी तर मी पहिल्यांदा JCBमध्ये बसलेलो. सो आता पण भरपूर जवळ पोचलो आहे जिकडे लाट बनवली जाते आणि तिकडे जेवणसुद्धा आहे.
सो तिथून जेवून मग लाड घेऊन आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. आणि भरपूर ऊन आहे, जेवढं मुंबईला त्यापेक्षा दुपटीने ऊन आहे, एवढंच गरम होत आहे. आणि हे घर आहे जिकडे लाट आपली बनवले जाते आणि ते जेवणसुद्धा आहे. सो मित्रांनो, जस्ट आपण पोचले जिथे लाट बनवली जाते आणि आल्याला कोकम सरबत भेटलं आहे, जो आपलं कोकणाची शान आहे. आणि खूप बरं वाटलं आता कोकम सरबत भेटलं आणि याच घरी आपण जेवणार सुद्धा आहोत. कसं आहे? मस्त. सो थोड्याच वेळात पंक्तीला सुरुवात होईल आणि आपण पहिल्याच पंक्तीला बसलो आहे. मे बी ह्याच्यानंतर 2 ते 3 पंगत अजून बसतील. जी लाट जी आहे ती ह्या घरापलीकडे बनवली जाते आणि जेवण आपण इकडून डायरेक्ट कळवंडे माडवाडीकडे प्रस्थान करणार आहोत. मला बाबू पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोधडी कवण घेता नाम घ्या, नाम घेता तुकाचे जीवन करीची विद्वान हे पूर्ण ब्रह्म उदर वर्ण नव्हे. ज्ञानी दे यज्ञ कर्म कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, काही देवी माते की जय. एक ठिकाणी पायवाडा एक ठिकाणी पत्र देऊ तिकडे वर सो आपलं जेवण झालं आहे आणि आपण इकडे जिकडे लाट बनवते तिकडे आलो आहे. आणि तुम्ही फक्त इकडे लाट जे लाकूड आहे ते तासण्याचं काम चालू आहे. आणि बाकीची जेवढी गावकरी मंडळी आहे ती भरपूर असल्याकारणाने झाडाच्या सावलीमध्ये सगळेजण बसले आहेत आणि लाट पूर्ण बनेपर्यंतची वाट बघतायत. तुम्ही बघता इकडे सगळी जी वाडीतली जी सुतार मंडळी आहेत ती लाट तासण्याचं काम करत आहेत. आणि तुम्ही बघता इकडे जे सुरुवातीला जे लाकूड असतं झाडाचं त्याला आता हळूहळू लाटेचं स्वरूप यायला सुरुवात झाली. नुकतंच जेवण झालं आपलं आणि मी कुणाला नाही आपण सगळेजण इकडे बघू शकतो. तुम्ही ते मस्त झाडाखाली बसलो आहे आणि तिकडे लाड बनवायचं काम चालू आहे. जर तुम्हाला दिसत असेल तर मस्त ऊन तर भरपूर आहे, पण झाडांमुळे जरा सावली आणि मस्त थंडगार हवा पण लागते. आणि ते ओमकार साहेब आमचे रील बनवण्यात बिझी आहेत. ओमकार कसे रील चालले एडिट करते, तर रील बनवायची जबाबदारी त्यांच्यावरती आणि ब्लॉग बनवायची आपल्यावरती.
पाणी होतं त्याच्यानंतर टाका हरकत नाही एकाने टाकलं तरी चालेल आपली पोरं असतील हे स्वतःची पाहिजे पिशवी नाही गुलाबाची निघले निघले सर्वांना भरलं पाहिजे बरोबर आहे हो चालेल ना चिवडा आहे ना काकी इथं आहे सवय झाली आपल्याला आता काय हा नाही दिसत आहे ओके जिंकला कोण असं लावलं या ठिकाणी होतोय तरी सर्वांनी कृपया शांतता राखायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री सुकाई नवलाई देवी देवस्थान कलवंडी माडवाडी या देवस्थानाचा हा त्रैवार्षिक समाउत्सव आजच्या दिवसापासून म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीय आणि चतुर्थी या पवित्र दिवसापासून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आणि आजचा हा लाट तोडणीचा कार्यक्रम आज इथं संपन्न होत असताना मोजे पाचाडगाव या गावातील सन्माननीय प्रतिष्ठित रहिवासी पांडुरंग धोंडू भोड हे या मालकांची या ठिकाणी लाट आहे. या लाटीच्या संदर्भात सांगायचं झालं किंवा या मालकांच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्यांनी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम या मंडळाला सहकार्य करण्यासाठी आखला. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमामध्ये देवस्थानाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये सामील होत असताना त्याने आपलाच एक कार्यक्रम आहे आणि देवीचा हा उत्सवाचा कार्यक्रम आहे यासाठी त्यांनी अतिशय सुंदररित्या नियोजन करून अन्नप्रसादीची व्यवस्था म्हणा किंवा इतर जी व्यवस्था असावी त्या पद्धतीने त्यांनी अतिशय चोख पद्धतीनं सहकार्य मंडळाला दिलेलं आहे. यासाठी आमच्या माडवाडी देवस्थान मंडळाच्या वतीनं मी मालक श्री पांडुरंग धोंडू भोड यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करू इच्छितो मंडळाच्या वतीनं. तर त्यांनी समोर येऊन आपलं स्वागत मंडळाच्या वतीनं करायचं आहे. मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या लाटीचे मानकरी दीपकजी उदेक यांना विनंती करतो की त्याने त्यांचं स्वागत करायचं आहे. हे फोटो घ्या रे जरा.
सगळे टाळ्याच्या गजरामध्ये एक साईडला चालेल. बघा इकडे बघा. ती सर्वे करा ना ट्रॉफिक ही आपली फ्रेम हा अशी ओके. काढीच घ्या ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय, गाई माते की जय. या वाडीचे अध्यक्ष प्रमोद कोतवडेकर यांना मी विनंती करतो की मंडळाच्या वतीने एक छोटेखानी आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उदेक यांना विनंती करतो की त्याने सत्यनजी कोतवडेकर यांचा या ठिकाणी वाडीतील इसुजी वामन सखाराम पांचाळ यांचा सत्कार या ठिकाणी आमचे अनंत काशीराम मोदे यांच्याकडून करू इच्छितो. आहे तो काही ठराविक व्यक्तींचाच केला गेलेला आहे, परंतु खऱ्या अर्थानं या वाडीतील जे ग्रामस्थ असतील, आमच्या सुतारवाडीतील ग्रामस्थ असतील, पाचाड गावातील जे ग्रामस्थ असतील, त्यांनी या प्रत्यक्ष कार्यामध्ये हातभार लावलेला आहे. याचा कदाचित आमच्याकडून तो राहूनच गेलेला आहे. प्रत्येकाचा सत्कार करणे या ठिकाणी वेळेअभावी शक्य नाही, म्हणून मी त्यांचे या ठिकाणी अगदी देवस्थान मंडळाच्या वतीनं प्रामाणिकपणे आभार व्यक्त करतो, त्यांचं स्वागतही व्यक्त करतो. त्यांच्या पाठी या सुखाई नवलाई देवस्थानचा आशीर्वाद सदैव राहो अशी प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि सारखे वा हे इथं तर रस्ता करा हे उडे
सो मित्रांनो, आता आपण विठ्ठल रखुमाई मंदिर नासरेवाडी इकडे आलो आहे आणि इकडे आपली जी लाट आहे ती थोड्या वेळ विश्रांती घेईल आणि इकडचे जे ग्रामस्थ आहेत ते लाटीची विधिवत पूजा करतील आणि इकडचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आपल्यासाठी एक थंड सरबताची सोय केली आहे, कारण प्रचंड ऊन आहे आणि त्या प्रचंड उन्हामध्ये आपल्याला थोडीशी विश्रांती म्हणून त्यांनी थंड सरबताची सोय केली आहे. सो इकडे सरबत पिऊया आणि पुढे आपली लाट मार्गस्थ करू. तर मित्रांनो, हा आपला या मिरवणुकीतला दुसरा थांबा म्हणजेच आदर्श शाळा कळवंडे नाचरेवाडी. इकडे सुद्धा आपली जी लाट आहे ती 5 ते 10 मिनटं विश्रांती घेईल. ढोल ताशांच्या प्रत्येक ठोक्यासोबत संपूर्ण गावचे ग्रामस्थ देवीच्या भक्तीत रंगून गेले आहेत. प्रत्येक जयघोष अंगावर शहारे आणतो आणि प्रत्येक पाऊल श्रद्धेची साक्ष देत पुढे सरकत आहे. गावचे ग्रामस्थ अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचा आज सोनं करत आहे. कोणाच्या चेहऱ्यावर थकवा नाही, कारण प्रत्येकाच्या मनात आहे फक्त देवीची सेवा. हा साधा उत्सव नाही, हा दर 3 वर्षांनी येणारा सण आहे. म्हणूनच प्रत्येक क्षण, प्रत्येक दर्शन आणि प्रत्येक आठवण सर्वांसाठी अमूल्य ठरते. या सोहळ्यामागे आहे जिद्द, एकता आणि निस्वार्थी सेवा. प्रत्येक हात कामात आहे, प्रत्येक मन भक्तीत आहे आणि प्रत्येक हृदय देवीच्या चरणात नतमस्तक आहे. हीच तर आपल्या कोकणाची ओळख, संस्कृती, श्रद्धा आणि परंपरा जपणारी माणसं. कारण ही लाट नसून ही भक्तीची लाट आहे. बोला श्री सुकाई माते की जय. तर मित्रांनो, आपल्या मिरवणुकीचा तिसरा थांबा तो म्हणजे सुतारवाडी. तिकडे आपल्या लाटीचं आगमन झालंय.
तर मित्रांनो, तुमच्या निदर्शनास आलं असेल, आपली लाट जिकडे जिकडे थांबली तिथल्या प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर आकर्षक सजावट, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि भगव्या पताकाने सजलेला दिसतो. प्रत्येक सजावटीतून गावकऱ्यांची श्रद्धा, प्रेम आणि देवीबद्दल असलेले अपार आदर दिसून येतो. फटाक्यांच्या आतिषबाजीसह आपल्या मिरवणुकीचा शेवटचा थांबा म्हणजेच कळवंडे माडवाडी इथे आपल्या लाटेचं आगमन झालेलं आहे. आणि या लाटेच्या आगमनाबरोबरच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, प्रत्येकाच्या ओठांवर देवीचा जयघोष आहे आणि प्रत्येकाच्या नजरेमध्ये लाटेच्या दर्शनाची ओढ दिसत आहे. संपूर्ण गाव आज एक ठिकाणी एकत्र जमलं आहे. प्रत्येकाच्या नजरा आता लाटेकडे लागल्या आहेत. काही क्षणात ही लाट इथे विराजमान होईल आणि पारंपरिक विधीनुसार तिची पूजा केली जाईल. या उत्सवाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे येथे फक्त एक माणूस नाही, तर येथे एकत्र जमलेल्या 3 पिढ्या आहेत. पंजोबा आजोबांनी जपलेली परंपरा, वडिलांनी पुढे नेलेली संस्कृती आणि आता मुलांनी अभिमानाने स्वीकारलेला हा वारसा, हीच या उत्सवाची खरी ताकद आहे.
हॅलो चेक हॅलो. श्री सुकाई नवलाई देवस्थान समिती कलवंडे मारवाडी या ठिकाणी लाटेचा उत्साह अगदी सेवेला पोचलेला आहे. आनंदाच्या वातावरणामध्ये भाविक जन लाट नाचवण्याचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. सर्वांना एक विशेष सूचना आहे, भाविक जन या ठिकाणी लाट नाचवत असताना प्रत्येकाचे अध्यक्ष चंद्रकांत जोदे आणि ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गोनाथ जोदे यांनी स्वतः या ठिकाणी उभं राहायचं आहे. हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपली जबाबदारी ही आहे की धार्मिक विधी हे अतिशय चांगल्या रीतीनं संपन्न तर आपल्या वाडीतील महिला आहेत त्या लाटेचं विधिवत पूजा करत आहेत आणि यानंतर जे सत्कार समारंभ आहे तो पार पडेल. सो या सत्कार समारंभामध्ये जे आपल्या गावचे पोलीस पाटील आहेत ते पोलीस पाटील ही लाट आणि या लाटेचं महत्त्व काय याविषयी सांगणार आहेत. सो पोलीस पाटील जी माहिती देतील ती तुम्ही नक्की ऐका आणि लाटेचं महत्त्व काय हे आपण नक्की जाणून घ्या. तावडेवाडी लोकांना काही गोष्टी माहिती असतील आपल्या तरुण भाविकांना थोडक्यात हे एक नेमका लाट हा प्रकार काय आहे याची जरा कथा तुम्हाला सांगतो. लाट हा प्रकार केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही मित्रांनो, तर लाट हे एक देवीचं अस्त्र आहे. ज्या ठिकाणी ग्रामदेवतेनं आपला अवतार धारण केला किंवा ही आदिशक्तीची जी प्रतिकृती आहे अर्थात जी ग्रामदेवता वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी ग्रामदेवतेची मंदिरं असतात. की बऱ्याच ठिकाणी लाटेचा कार्यक्रम होतो असं नाही, काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी असा लाटेचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. या कार्यक्रमाचा असा एक भाग आहे किंवा आख्यायिका सांगितली जाते की या गावावर जी दुष्टशक्ती आपल्या गावामध्ये चालून येत असते याचा सीमेच्या पलीकडेच त्यांना परतवून पाठवण्यासाठी हे अस्त्र फिरवलं जातं. असे देवीने ते अस्त्र फिरवलं, एक काष्ट फिरवलं, ही काष्टाची प्रतिकृती म्हणजेच लाटेचं एक प्रतिरूप आहे असं आपल्याला शास्त्रामध्ये कुठेतरी ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाही, ही एक देवीची अस्त्र आहे आणि म्हणूनच अतिशय धार्मिकरित्या विधिवत अशी त्याची पूजा केली जाते आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आपण साजरा करत असतो. या आलेल्या सर्व भाविकांना लाट नाचवणे म्हणजे काय आणि लाटेचा आनंद कसा घेतला जातो हे याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथं माडवाडीतील ग्रामस्थ असतील, किंजलवाडीतील, सुतारवाडीतील, आमच्या नाचरेवाडीतील आणि संपूर्ण मौजे कलवंडे गावातील जे भाविक असतील यांनी या कार्यक्रमामध्ये लाट नाचवण्याच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हायचं आहे. आपण 5-10 मिनिटाचा हा कार्यक्रम घेणार आहोत आणि नंतरच ही आपली लाट आपल्या देवी सुकाई नवलाईच्या मंदिरामध्ये प्रस्थान करण्यासाठी सज्ज होणार आहे.
तर मंडळी, लाटेचा कार्यक्रम हा श्री सुखाई देवी मंदिर कळवंडे माडवाडी या ठिकाणी येऊन समाप्त झाला आहे. सो जत्रेचा व लाट फिरवायचा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच येईल. लाटेच्या मिरवणुकीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बोला श्री सुखाई माते की जय.